नमस्कार. कुकिंग टाइम विथ अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे बघता आपण ही डाळ शिजून घेतलेली आहे. कुकरमध्ये डाळ आपण जशी शिजवतो तशी शिजवलेली आहे. आज आपण डाळ बनवतोय कोल्हापुरी आमटी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय, साहित्य अगदी खूप नाही आहे. तर इथे फक्त कोल्हापुरी आमटीसाठी लागतोय तो कांदा लसूण मसाला. तर त्याच्यासाठी हा बघा इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी अगदी काश्मीरी मिरची पावडर मी घेतलेली आहे. ती कलरसाठी आहे, ऑप्शनल आहे. घालायची तर घालायची, नाही घालायची तर चालू शकते. आणि त्याच्यानंतर फोडणीसाठी लागणार लसूण, जिरं, मोहरी ह्या गोष्टी लागणार आहेत. तर आता मी काय करते तुम्हाला कृती दाखवते. डाळ तर आपली शिजलेली आहे. डाळीत हळद, हिंग, तेल वगैरे घालून जसं आपण शिजवतो तसं शिजवलं. आता काय आपल्याला हळद वगैरे घालायची नाही, फक्त आपल्याला हा मसाला घालायचा आहे. पण तो कशा पद्धतीने घालते, टोमॅटो पण घालायचं आहे ते सांगायचं राहिलं, ते इथे दिसेलच आता तुम्हाला. तर आता आपण काय करूया, डाळीला फोडणी देऊ. इथे भांडं तापत ठेवलेलं आहे. तेल घालायचं आपल्याला. मी इथे 1.5 पळी तेल घालते, कारण की डाळ आपली म्हणजे भरपूर आहे तशी, त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे. इथे बघा मोहरी घालते मी. मोहरी घालून घेऊया. तेल एवढं छान गरम झालेलं नाही, पण होणार आहे ते. छान तडतडलेली आहे. त्याच्यानंतर अगदी 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहे. लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे जिरं. गॅस करायचा आहे बारीक. थोडंसं लसूण लाल होऊन द्यायचं आहे. इथे बघा लसणाचा कलर बदललेला, अगदी खूप झटपट होते. आणि त्याच्यानंतर हा मसाला मी आता टाकलेला आहे. आता काय करायचं आहे, मसाला थोडा आपल्याला छान परतून घ्यायचा. मसाला परतल्यानंतर मिक्स केला. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचे. आता टोमॅटो मात्र इथे तेलातच घालायचं आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो तुम्हाला किती घालायचं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता, असं काय नाही. पण खूप पण नसावा, अगदी एखादा टोमॅटो ठीक वाटतो डाळीत वगैरे, तसंच घातलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ, हे बघा चवीप्रमाणे बरोबर अंदाजाने मीठ घालायचं आहे. मिठाचा अंदाज येत नसेल तर थोडं कमी आत्ता घाला, नंतर टाकून बघून परत घालू शकतो आपण. हे चांगलं छान परतून घ्यायचं आहे. मसाल्याचा वास मोडला पाहिजे. इथे बघा हे कांदा लसूण मसाल्यामुळे ही आपण बनवतो, ही कोल्हापूरला बनवली जाणारी डाळ किंवा आमटी म्हणूया, आलं लक्षात. पण ही अशीच बनवली जाते, खूप छान आमटी होते. ही आमच्याकडे अशी बनवली जाते. आमच्याकडे अशी बनवली जाते म्हटल्यावर तुम्हाला कळलं असेल तर मी तिकडचीच आहे, त्याच्यामुळे ही अशी बनते. मी सगळ्या पद्धतीच्या डाळी बनवते. इथे बघा आता काय करायचं, आपल्याला ही डाळ त्याच्यात घालून घ्यायची आहे. आता हे पाणी घालते. आपल्याला डाळ वाढून घ्यायचे. पाणी मात्र घालताना गरम घालायचं. ते आपण रोज नेहमीच आपल्या व्हिडिओत सांगतच असतो की गरम पाण्याने काय होते, भाजीची चव छान राहते. आपल्याला किती आमटी बनवायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आमटी ना खूप घट्ट नाही बनवायची, अगदी मिडियम बनवायची. इथे बघा आता ह्याला छान कढ घ्यायचं आहे आपल्याला. मीठ वगैरे तर सगळं टाकलेलं आहे. फक्त आमटीला चांगला एक 5 मिनिटं छानपैकी कढ घ्यायचा. म्हणून आपण कोथिंबीर घालणार आहोत की आपली ही आमटी तयार झाली. कढी होते आपण थोडा वेळ वाट बघूया. इथे बघा आपल्या डाळीला खूप छान अशी उकळी येत आलेली आहे, म्हणजे छान अगदी कढते डाळ, बघताय तुम्ही. आता काय करायचं, आता आपल्याला फक्त याच्यात कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर आपण आत्ता घालणार आहोत आणि 1 मिनिट डाळ चांगली उकळून घेणार आहोत. आणि काय करायचं, गॅस बंद करायचा आहे. आपली डाळ कोल्हापुरी डाळीची आमटी तयार झालेली आहे. तर इथे बघा आता मी गॅस बंद करते. आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर अवश्य टाका. आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी काही टाकत नाही. मी आता गॅस बंद करते. आमटी आपली रेडी झालेली. इथे बघता तुम्ही आपली डाळ तयार झालेली आहे. कोल्हापूरला अशी डाळ रोज बनवली जाते. म्हणजे वरण बिरण अगदी कमी प्रमाणात बनवलं जातं, पण ही डाळ मात्र रोज जेवणात असते. ह्या पद्धतीने ही डाळ बनवली जाते. खूप छान लागते आणि खरं सांगते एवढी सुंदर टेस्ट आहे ना, त्याची वेगळी टेस्ट आहे. त्या का तर ते फक्त कांदा आणि लसूण मसाल्यामुळे
खूप छान होते डाळ. आणि ही डाळ गरम गरम भात आणि त्याच्यावर अगदी तूप कंपल्सरी टाकायचं आणि मस्तपैकी गरम गरम वरण भात खायचं. इतकं सुंदर लागतं ना, छान डाळ बनते. तुम्ही बघितलेली आहे, साधी आणि सोपी पद्धत. फक्त त्याच्यात आपण घातलेला आहे कांदा आणि लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा घालायचा. खूप छान पदार्थ कोल्हापूर, हां, त्या मसाल्याने खूप छान पदार्थ बनले जातात आपल्या घरातले रोजच्या जेवणातलं. मी काय करते, दोन्ही वापरते. म्हणजे कांदा लसूण मसालाही वापरते आणि साधा माझा मिक्स मसाला तोही वापरते. काही काही पदार्थांसाठी खास तो मसाला मी वापरत असते. तर त्याप्रमाणेच आज डाळ बनवलेली आहे. छान डाळ झालेली आहे आणि तुम्ही ती करून बघावी अशी मला इच्छा आहे आणि ती तुम्ही करून बघणारच आहात. तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपला व्हिडिओ शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.